हां. काय सांगाल, कधीपासून तुम्ही हे पण केलं होतं आणि आता तुमचं पण जे आहे ते पूर्ण होताना दिसतंय? 22 तारखेला अयोध्यामध्ये राम मंदिर पूर्ण होतं. आम्ही 6 डिसेंबर 1992ला जी कार सेवा आयोजित झाली त्या कार सेवेमध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा आम्ही पाडला आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर भव्य या ठिकाणी राम मंदिर होत नाही आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापित होत नाही तोपर्यंत आमच्या पायामध्ये चपला घालणार नाही असं मी त्यावेळेला निर्धार केला. एक पण केलं आणि हे पण म्हणजे या पणाच्या पाठीमागं कोठारी बंधूंचं बलिदान हेच माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं. कारण तेच सक्क भाऊ जर दोन या ठिकाणी मंदिरासाठी जर बलिदान देत असतील तर आपणही काहीतरी करावं असा एक मनामध्ये हे आला आणि ह्या मंदिरासाठी ह्या अपूर्ण राहिलेल्या जन्मस्थानाच्या ह्या प्रश्नासाठी आपण इथून पुढचं आयुष्य संपूर्ण अनवाणी जरी गेलं तरी चालेल, परंतु मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चप्पल पायात घालायचं नाही असा मी ठामपणे निर्धार केला. आणि हा निर्धार आज 22 जानेवारीच्या दिवसाच्या निमित्तानं माझा हा निर्धार पूर्ण होतोय, माझं हे वृत्त पूर्ण होतोय याचा मला अभिमान आहे आणि याचा मला आज आनंद आहे. काय अडचण आल्या तुम्हाला या 31 वर्षामध्ये? काय अडचणी आल्या? जे वृत्त मी धारण केलं ते वृत्त आज पूर्ण होतंय याचा आनंद तर आहेच, पण हे मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागलं. काही जणांनी निंदा नालस्ती केली, काही जणांनी चेष्टा केली, काही जणांनी विनवण्या केल्या की आता अशक्य गोष्टीसाठी हे पण हे काही शक्य होणार नाही, राम मंदिर होणार नाही, अशा बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी जे काय म्हणणं होतं त्या म्हणण्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की एक ना एक दिवस या मंदिरासाठी असंख्य कारसेवकांनी असंख्य रामभक्तांनी बलिदान दिलं, तसंच माझ्यासारख्या असंख्य वृत्तधारी रामभक्तांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आणि राम मंदिर 100% होणार याची मनाशी निर्धार करून आम्ही त्या पद्धतीनं वाटचाल केली. बऱ्याच जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी तरी चप्पल घालण्याच्या विनवण्या केल्या, तरीसुद्धा एक मनामध्ये निर्धार ठेवला की काही हो आयुष्यात पुरा अनवाणी जरी गेलं तरी चालेल, पण एकदा जे काय वृत्त हातात घेतले ते वृत्त पूर्ण केल्याशिवाय आपण राहायचं नाही. मग भले आपल्या नशिबात असो अगर नसो, पण सगळ्यांच्या साक्षीनं रामभक्तांच्या या अतूट श्रद्धेमुळं आणि आज हा 22 जानेवारीचा क्षण आपल्याला बघायला मिळतोय आणि माझं वृत्त पूर्ण होते, हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे.